नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता. तुम्हाला आज मी 3 प्रश्न विचारते. म्हणजे तुम्हाला त्या समस्या 3 प्रश्न म्हणजे त्या 3 प्रकारच्या समस्या असतील आयुष्यात. जर तुम्हाला त्या फेस कराव्या लागत आहेत आणि जर तुम्हाला त्याची उत्तरं हवी असतील, तर मी 100% खात्री देते की ह्या व्हिडिओमधून तुमच्या ह्या 3 समस्यांची उत्तरं किंवा उपाय तुम्हाला जरूर मिळणार आहे. त्यासाठी मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हे 3 प्रश्न असे आहेत. पहिला आहे की तुमच्या घरात मुलं आहेत का लहान? लहान मुलं असतील तर त्यांच्यामध्ये झोपेत लघवी करण्याची समस्या आहे का? म्हणजे अंथरुणात ते लघवी करतात का आणि अंथरूण ओलं होतं का नकळत त्यांच्या? दुसरा प्रश्न आहे की डायबिटीज हे भारतात खूप सामान्य झालेलं आहे आज हा आजार. आणि जर तुम्ही डायबिटीज तुम्हाला आहे का, त्यापासून तुमची रोज तुम्हाला गोळ्या खाताय किंवा इन्शुलिन आहे तरीसुद्धा ते डायबिटीज कमी होत नाही आहे, अशा तक्रारी आहेत का? की त्याबरोबरच वजन वाढीची तक्रार, वारंवार मूत्रप्रवृत्ती अशा तक्रारी आहेत का? आणि तिसरा प्रश्न आहे की तुम्हाला माउथ अल्सर्स म्हणजे तोंडात सारखं वारंवार छाले किंवा तोंड येणं म्हणतो आपण, जखमा होतात का? तर हे 3 जर प्रश्न किंवा समस्या तुमच्या आयुष्यात असतील तर त्याची उत्तरं मी तुम्हाला आत्ता देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझ्या मागे पाहत आहात, ही आहे बिंबी नावाची वनस्पती. ह्याला तडली म्हणतात मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये कुंदरू किंवा तिरकोल म्हणतात. आणि ह्याबद्दल मी मगाशी तुम्हाला सांगितलंच की आयुर्वेदात 1-2 संस्कृत श्लोक आहेत त्याचं वर्णन केलेले. त्याप्रमाणे त्याचे उपयोग सांगितलेले आहेत. हे आहे त्याचं फळ. हे फळ लाल रंगाचं होतं पिकल्यानंतर आणि ते त्यामुळे त्याच्यावरून नाव दिले की ओष्ठोपमा फलं. म्हणजे ओठांप्रमाणे ते दिसतं, लाल ओठांप्रमाणे, त्यामुळे ओष्ठोपमा फलं असं पण नाव आहे या वनस्पतीचं. तर त्याचं लॅटिन नेम किंवा बोटॅनिकल नेम आहे कुकुरबिटेसी फॅमिली आहे आणि बोटॅनिकल नेम आहे, याचं लॅटिन नेम आहे कोकिनिया इंडिका किंवा कोकिनिया ग्रँडिस आणि कुकुरबिटेसी फॅमिली आहे. तर याचं जे उपयोग आहे ते मी सांगते. सर्वप्रथम तोंड आलं असेल तर हे फळ जे आहे ते चावून खायचं. तुमचं तोंड आलेलं लगेचच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी नाहीसं होईल. नंतर ह्याच्या पानांचं जे आहे, पानं थोडी गरम करायची आणि एखाद्या म्हणजे तुम्हाला सूज आली असेल कोणत्या भागावर तर तिथे ती लावायची आणि वरतून कापड किंवा बँडेज लावायचं. सूज लगेच ओसरते. त्याचे जे पानं आहेत, ज्यांना डायबिटीज आहे त्यांची पानं किंवा मुळं यांचा रस करायचा. मी मागे सांगितलं आहे कसं रस करायचा असतो तयार. तो पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि ते जस्ट मिक्सरला किंवा ग्राइंडरला फिरवायचं आणि गाळून त्याचा रस घ्यायचा. तो एक 15 ते 20 ml घ्यायचा रोज सकाळी उठल्या. याने डायबिटीजचं प्रमाण तुमचं आटोक्यात येतं. डायबिटीज बऱ्यापैकी नॉर्मल होण्यास मदत होते, शुगर लेवल. नंतर ह्याचं जे फळं आहेत ती आपण भाजी करून पण खाऊ शकतो. फक्त ती टेस्ट करून बघा की ती कडवट नसायला पाहिजेत. लहान मुलं जर अंथरुणात लघवी करत असतील तर त्यांना ह्या मुळांची पावडर जी आहे ती अगदी पाव चमचा किंवा अर्धा चमचा मधातून मिक्स करून त्यांना रोज द्यायची. यामुळे त्यांचं लघवी करण्याचं, झोपेत अंथरूण ओलं करण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत. ही तुम्ही ओळखा. तुमच्या अवतीभोवती ही खूप ठिकाणी आशिया खंडामध्ये पसरलेली आहे, भारतात तर सर्वत्र आहे. आणि हे गवत समजून आपण दुर्लक्ष करतो, पण खूपच उपयोगी आहे वनस्पती. ही थोडी तुरट आणि कडू पण आहे चवीची, त्यामुळे ही जखमा भरून काढण्यास मदत करते. त्यामुळे जर जखमा असतील, भरून काढायच्या असतील आपल्याला, डायबिटीज लोकांमध्ये जखमा होतात, त्या भरून येत नाही लवकर, तर अशा लोकांमध्ये तुम्ही ह्या पानांचा रस रोज एक 10 ते 15 ml तुम्ही देऊ शकता. ही जखमा भरून येण्यास मदत करते. तसंच बाहेरून जे त्वचा विकार झालेले आहेत, रिंगवर्म इन्फेक्शन आहे, एक्झिमा आहे, त्यावरती तुम्ही याचा रस लावू शकता. तुमचं त्वचारोग बरा होण्यास मदत करते. धन्यवाद.